केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन पार्ट 1 मध्ये आपण केमिकल इक्वेशन म्हणजे काय आणि कसं ते लिहायचं ह्या पॉईंट्स बघितले. फिजिकल चेंज, केमिकल चेंज यांचा अभ्यास केला. आता आपण यामध्ये केमिकल रिॲक्शन्स, इक्वेशन्स, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन कसे लिहायचे आणि त्यांचे टाईप्स बघणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन दिस सेकंड पार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, to write down the balanced chemical equation there are following steps. केमिकल इक्वेशन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे राईट डाऊन द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन ऑर केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्स जी दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला वर्ड इक्वेशन लिहायचं आणि यामध्ये अगोदर सांगितलेल्या पार्टप्रमाणे नियम पाळायचे. LHSला रिॲक्टंट, RHSला प्रोडक्ट्स, 2पेक्षा जास्त असतील तर त्यामध्ये प्लस साईन, रिॲक्टंटकडून प्रॉडक्टकडे दाखवणारा ॲरो, गॅस आणि त्या इलेमेंटच्या रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांच्या स्टेट्स लिहायच्या आहेत. पहिली स्टेप झाल्यानंतर चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट by comparing the number of atoms of various elements present on the two sides of equation. दिलेल्या केमिकल इक्वेशनच्या LHS RHSला वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटमची संख्या मोजून घ्यायची. आता तिसऱ्या स्टेपमध्ये इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग द इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. ज्या कंपाऊंडमध्ये ॲटम्सची संख्या जास्त आहे अशा कंपाऊंडपासूनच आपण बॅलन्सिंगला सुरुवात करायची, किंवा ज्या एलिमेंटची ॲटमची संख्या दोन्ही बाजूला अनइक्वल असेल ते कंपाऊंड्स, ते एलिमेंट्स, त्याचे ॲटम्स आपण बॅलन्स करायला घ्यायचे. आणि चौथ्या स्टेपमध्ये राईट डाऊन द final balanced equation. Again you should write down the equation with the state of the reactants and products. Let us consider an example. In this chemical reaction, sodium hydroxide when reacts with a sulfuric acid, it reacts to form reacts with sulfuric acid, gives sodium sulfate and water. याचा आपण पहिल्यांदा वर्ड इक्वेशन लिहू. सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्टंट्स आहेत, ते LHSला लिहिले, त्यांच्यामध्ये प्लस साईन काढलं, त्यानंतर ॲरो दाखवला. सोडियम सल्फेट आणि वॉटर हे त्याचे प्रॉडक्ट्स आहेत, ते RHSला लिहिले. आता त्याच्यावरून त्याचं केमिकल इक्वेशन त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यांचा वापर करून लिहिला. आणि अकॉर्डिंग टू द सेकंड स्टेप, ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपनुसार काउंट द नंबर ऑफ एलिमेंट्स, ॲटम्स ऑफ एलिमेंट्स ऑन बोथ दीज साईड्स. त्यासाठी इक्वेशनच्या LHS म्हणजे ह्या रिॲक्टंट्स आहेत ते या ठिकाणी लिहून घेतले आणि प्रॉडक्ट्सच्या ॲटमची संख्या या ठिकाणी लिहिली. त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर आहे. मग दोन्ही बाजूला संख्या मोजल्यानंतर असं लक्षात येतं की ऑन बोथ दीज साइड्स नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम, हायड्रोजन आर अनबॅलन्स्ड. टू बॅलन्स दिस नंबर ऑफ सोडियम ॲटम्स we are going to multiply on LHS to sodium hydroxide by 2. दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईडला इक्वेशन या पद्धतीनं, हे पहिलं इक्वेशन झालं. याच्या LHSमध्ये या सोडियमला 2नी मल्टिप्लाय केल्यावर हे इक्वेशन असं होतं. इक्वेशन असं झाल्यानंतर मग LHSला असलेल्या सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन यांची संख्या बदलते. उदाहरणार्थ सोडियमचे हे 2, ऑक्सिजनचे हे इकडचे हे 2 आणि हे 4 असे 6, हायड्रोजनचे हे 2 आणि हे 2 4 आणि सल्फरचा हा 1. या पद्धतीनं LHSला RHSला मल्टिप्लाय केलं नाही, त्यामुळं संख्या त्याच राहतील. अगेन असं केल्यानंतर ही इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड.
हेन्स टू बॅलन्स द नंबर ऑफ, आता कुठले राहिलेले आहेत, हायड्रोजनचे राहिलेले आहेत, हायड्रोजन ऑक्सिजनचे राहिलेले आहेत, मात्र त्यात सोपं कुठलं जातं आहे तर हायड्रोजनचे ते ते बॅलन्स करण्यासाठी RHSला, या ठिकाणी RHSला हायड्रोजनला आपण 2नी मल्टिप्लाय करणार आहेत. देन मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2 ऑन RHS टू water. Whenever it is multiplied, then the equation will become like this one. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्वेशन असं होईल आणि हे तयार झालेलं इक्वेशन असं राहील. ह्या तयार झालेल्या इक्वेशन नुसार त्या ठिकाणी असलेल्या ॲटम्सची संख्या आता आपल्याला असं लक्षात येते की ही बॅलन्स झालेली आहे. ओके, फ्रॉम धिस चार्ट इट टेल्स अस दॅट इक्वेशन इज बॅलन्स्ड. या पद्धतीने इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. अजून एखादं उदाहरण बघू आपण. त्यामध्ये इक्वेशनच डायरेक्ट दिलेलं आहे. या इक्वेशनमध्ये पहिल्या स्टेपनुसार आपण पहिल्यांदा इक्वेशन आहे तसं लिहून घेतलं. इक्वेशन लिहिल्यानंतर हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन ह्या 3 एलिमेंट्सच या इक्वेशनमध्ये आहेत. त्यांची संख्या बघितली LHSला तर हायड्रोजनचे 4, सल्फरचे 2, ऑक्सिजनचे 8 असे 14 आणि RHSला हायड्रोजनचे 2, सल्फरचा 1, ऑक्सिजनचे 4 असे 7 ॲटम्स आहेत. टोटल 7 ॲटम्स आहेत. हे लिहून घेतल्यानंतर आता बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत की to equalize, to balance the number of hydrogen atoms, sulfur and oxygen, we are going to multiply, that is we are going to use 2 coefficient to the product. प्रोडक्टला 2 कोइफिशियंट वापरल्यानंतर इक्वेशन या पद्धतीनं होतं. 2 कोइफिशियंट वापरल्यानंतर इक्वेशन हे बॅलन्स होतं. हे सहजासहजी बॅलन्स होणारं इक्वेशन आहे. इक्वेशन हे बॅलन्स झालेलं आहे मल्टिप्लिकेशन नंतर. याच पद्धतीनं भरपूर काही एक्झाम्पल्सचा आपल्याला सराव करता येतो जो एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचे प्रकार बघायचे आहेत. हे प्रकार कशावर अवलंबून आहेत की रिॲक्शन होताना रिॲक्टंटमधले बॉन्ड्स कसे तुटत आहेत आणि नवीन बॉन्ड्स कसे तयार होत आहेत. Depending upon the breaking of old bonds between the reactants and the rearrangement of atoms or group of atoms, there are 4 different types of chemical reaction. First one is combination, decomposition, displacement and double displacement reaction. त्यापैकी पहिला प्रकार बघू, कॉम्बिनेशन रिॲक्शन. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट पासून केवळ एक आणि एक प्रोडक्ट तयार होतो त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. व्हेन 2 or more elements reactants combines in the chemical reaction to form a single product, it is called a combination reaction. Example is given, when magnesium strip is burned in air, व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. मॅग्नेशियम हवेत जाळल्यावर त्याचं ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन म्हणजे ह्यामध्ये 2 रिॲक्टंट्स झाले आणि प्रोडक्ट फक्त एक आहे, म्हणून ही रिॲक्शन ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहेत. अशीच 2 एक्झाम्पल्स आहेत. अमोनिया when reacts with hydrochloric acid it reacts to form ammonium chloride. Similarly, calcium oxide when reacts with water it reacts to form a calcium hydroxide. Thus यामध्ये 2 रिॲक्टंट्स आहेत, प्रॉडक्ट एकच आहे. असे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला सरावामध्ये बघता येतील. Second type is a decomposition reaction, the chemical reaction in which there is only single reactant gives rise to 2 or more products. म्हणजे एकच रिॲक्टंट पासून जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स तयार होतात त्या केमिकल रिॲक्शनला डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणायचं. या इथं एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये शुगर व्हेनेवर इट इज हीटेड इट गिव्ज कार्बन अँड वॉटर. म्हणजे या एका रिॲक्टंटपासून
हे 2 प्रोडक्ट्स तयार झाले म्हणून ही डिकम्पोजिशन. सिमिलरली कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा हीट केला जातो, ऑन स्ट्रॉंग हिटिंग इट फॉर्म्स कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. Water, when electric current is passed, at that time it decomposes to form hydrogen gas and oxygen gas. म्हणजे या डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये या आणि या डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये हीट वापरली डिकम्पोज होण्यासाठी, म्हणून या डिकम्पोजिशनला थर्मोलिसिस. तर या रिॲक्शनमध्ये डिकम्पोजिशनसाठी इलेक्ट्रिक करंट वापरला म्हणून याला काय म्हणायचं, म्हणून याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणायचं. पुढे तिसरा प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called a displacement reaction. म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये जास्त रिॲक्टिव्ह इलेमेंटच्या ॲटमनी लेस रिॲक्टिव्ह असलेल्या इलेमेंटचा ॲटम कंपाऊंडमधून डिस्प्लेस बाजूला काढला जातो त्याच्या आयनच्या स्वरूपामध्ये, त्या रिॲक्शनला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये एक्झाम्पल दिलेले कॉपर सल्फेट. ही रिॲक्शन आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर 38 वर दिलेले आहे. यामध्ये कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये जेव्हा आयर्न टाकला जातो त्यावेळेस आयर्न हे कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे आयर्न सल्फेट, फेरस सल्फेट आणि कॉपर तयार होतो. इथं कॉपर डिस्प्लेस केला गेला. सिमिलरली जर आपण कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये लेड हा जास्त रिॲक्टिव्ह इलेमेंट टाकला कॉपरपेक्षा, तर कॉपरला डिस्प्लेस करतो लेड सल्फेट आणि कॉपर तयार होतं. त्यानंतर चौथा प्रकार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म a precipitate are called as a double displacement. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटच्याच कॅटायन्स आणि ॲनायन्स म्हणजे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयनमध्ये एक्सचेंज होतो. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं, एक मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट दुसऱ्या लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करतो आणि तो बाजूला होतो. मात्र इथं काय होतं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये की या ठिकाणी बघा, या पोटॅशियमनी जर हा बेरियम डिस्प्लेस केला तर बेरियम काय करतो, पोटॅशियमची जागा घेतो आणि यामुळं काय होतं, पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट यांची रिॲक्शन होऊन आयनचे एक्सचेंज झाल्यामुळं पोटॅशियम सल्फेट आणि बेरियम क्रोमेट असे 2 प्रोडक्ट्स तयार होतात. तसंच दुसऱ्या खालच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला आयनची एक्सचेंज झालेली बघायला मिळेल. कॅल्शियम क्लोराईडमधून कॅल्शियम डिस्प्लेस केला गेला मोर रिॲक्टिव्ह सोडियमनी, तर कॅल्शियमनी त्याची पूर्ण जागा घेतल्यामुळं सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम कार्बोनेट तयार झालं. सिमिलरली तिसऱ्या इक्वेशनमध्ये आपल्याला अशाच प्रकारे डबल डिस्प्लेसमेंट दिसून येतं. नंतर हे झाले 4 प्रकार. आता 2 प्रकार पुढचा पडतात. ते केमिकल रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडते का ॲब्सॉर्ब, डिपेंडिंग अपॉन द हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर गिवन इव्हॉल्व्ड. There are 2 types of chemical reaction. One is exothermic, another one is endothermic. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट ही दिली जाते त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. द रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट इज कॉल्ड द एक्झोथर्मिक रिॲक्शन. या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करतो त्यावेळेस हीट ही बाहेर पडते. Heat is evolved, hence it is an example of exothermic reaction. Similarly, in case of endothermic reaction, the reaction in which heat is absorbed, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट
हीटला आपण स्ट्रॉंग हीट करतो, म्हणजे या केमिकल रिॲक्शनमध्ये काय होती, हीट वापरली जाती आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन प्रोडक्ट्स तयार होतात. म्हणजे ह्या रिॲक्टंटपासून हे प्रोडक्ट्स तयार होत असताना हीट ही घेतली जाती, ॲब्सॉर्ब केली जाती. त्यामुळं इट इज अन एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन. Similarly, next to this is the rate of chemical reaction. Rate of chemical reaction. In our surrounding, we came to know that certain reactions takes place in a short time interval, while certain reaction took a long time interval. Such reactions which are carried out in a short time are called as a fast reaction. बघा, जे कमी वेळात घडून येतं त्याला फास्ट रिॲक्शन म्हणायचं. अँड द केमिकल रिॲक्शन विच टुक अ ग्रेटर टाइम पिरियड आर कॉल्ड ॲज अ स्लो रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, during winter it requires a long time to convert milk into curd, but in a summer days, due to high temperature, milk is easily converted into the curds. Thus, a same reaction is there, but depending upon the condition, it differs. Its rate or the speed differs. This rate of chemical reaction depends upon following 5 factors. First one is the nature of reactant. Then second one is the size of particles of reactant, concentration of reactants, temperature of reactants, that is the temperature at which chemical reaction is carried out, and the fifth one is the catalyst. Now further, this chemical reaction is divided into two types depending upon presence and absence of oxygen, whether oxygen is taking part in a chemical reaction or hydrogen. म्हणजे अशा केमिकल रिॲक्शन ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन सहभागी होतो का हायड्रोजन सहभागी होतो, त्याच्यावरून त्या केमिकल रिॲक्शनचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन. द केमिकल रिॲक्शन इन विच a reactant combines with oxygen or loses hydrogen, that chemical reaction is called as a oxidation reaction. या केमिकल रिॲक्शन मध्ये मॅग्नेशियमचे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला आहे. या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन बरोबर कार्बन कंबाईन होऊन कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे, किंवा या इक्वेशनमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडलेला आहे. या इक्वेशनमध्ये सुद्धा हायड्रोजन केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ड्यू टू दॅट दीज 4 आर द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. Similarly, this oxidation reaction is brought about by the special chemical substance. That means here in this chemical reaction, this condition, that means these two chemicals are used to carry out this oxidation process. That means whenever these two substances, या दोन पदार्थांमध्ये अभिक्रिया होऊन ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो, आणि बाहेर पडलेला ऑक्सिजन गॅस हा काय करतो, ती ऑक्सिडेशन रिॲक्शन कॅरी आउट करतो. म्हणून या दोन पदार्थांना these two substances are called as oxidizing agents. These substances are called as oxidizing substances. यांची केमिकल रिॲक्शन आपल्याला पुस्तकात पेज नंबर 42 पानावर आपल्याला दिलेली आहे, तिथं तुम्ही ते वाचू शकता. अशा रीतीनं ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काही सबस्टन्सेसचा वापर करून हे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणली जाते. देन सेकंड टाईप इज द रिडक्शन रिॲक्शन. अ केमिकल रिॲक्शन बरोबर अपोजिट राहती ही ऑक्सिडेशनच्या. केमिकल रिॲक्शन इन विच हायड्रोजन इज गेनड, त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड होतो, त्याला रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं.
किंवा ऑक्सिजन लूज दिला जातो. द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन reaction. Thus, here in this example, when hydrogen gas is passed over a black copper oxide, a reddish copper is formed. त्यामध्ये रेडिश लाल रंगाचा तांब जमा होतं. यामध्ये हायड्रोजन या केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होतो आणि या रिॲक्टंटमधून ऑक्सिजन बाजूला काढला जातो, म्हणून ही रिडक्शन रिॲक्शन आहे. तर देर आर सर्टन केमिकल रिॲक्शन इन विच बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन दोन्हीही कॅरी आउट होतात, म्हणून या केमिकल रिॲक्शन्सना रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईड पासून वॉटर तयार झालंय, म्हणजे या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन ॲड झाला, तर सल्फर डायऑक्साईडपासून सल्फर तयार झाला, म्हणजे या कंपाऊंडपासून ऑक्सिजन बाजूला काढला, यात ऑक्सिजन ॲड झाला, म्हणून हे ऑक्सिडेशन, आणि यामधून ऑक्सिजन बाहेर काढला, म्हणून ही रिडक्शन. अशा रीतीने बोथ दीज रिॲक्शन्स आर कॅरिड आउट in same chemical reaction. Due to that it is called as a redox reaction. याच्या आपण अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहेत, पान नंबर 42 वर.